बघा जेव्हा तुमचं टेम्परेचर बनत असेल तेव्हा तुमचं हे रेड कलरचं इंडिकेटर चालू होतं आणि जेव्हा तुमची अंडी फिरत असतात तेव्हा हे ग्रीन कलरचं इंडिकेटर चालू होतं. आता बघा इथे आपण कनेक्शन लावलं नाही, ठीक आहे. मी एक कनेक्शन लावून दाखवतो तुम्हाला, 2च मिनिटात लक्षात येईल की कशा पद्धतीने मशीन काम करते. आता बघा हे कनेक्शन आपण लावलं आहे. आता इथे ट्रेवरती बघा मार्किंग पण केलेली आहे, बरोबर. आता ही मार्किंग बघा जी काळ्या कलरमध्ये आहे ही हळूहळू फिरून खाली जाईल. बरोबर. हळूहळू फिरतात तशी अंडी पण आपली तेवढी हळूहळूच फिरतात, एकदम फास्टमध्ये अंडी नाही फिरत आपली. तर बघा ही सगळी मार्किंग गेली हळूहळू खाली, सगळी हळूहळू खाली गेली. तर हे ऑटोमॅटिक होणार आहे, आपल्याला काही करायची गरज नाही. आणि आता हे तुमचं फॉगरवाली मशीन आहे, आपण फॉगरसुद्धा लावलेला आहे, पण फॉगर आपला का चालू नाही आहे कारण की ह्युमिडिटी आत्ता गरजेपेक्षा जास्त आहे. जेव्हा ते ऑटोमॅटिक ह्युमिडिटी कमी होईल आपला हा फॉगर ऑटोमॅटिक चालू होईल आणि ऑटोमॅटिक बंद होईल. बल्ब देखील आपले ऑटोमॅटिक चालू होतील, ऑटोमॅटिक बंद होतील, म्हणजे आपल्याला काही करायची गरज पडत नाही याची. ठीक आहे. बल्ब साधे येतात का त्याला? बल्ब याच्यात 40 वॅट 60 वॅट दोघांपैकी कुठलेही चालतात. 1 लावा 2 लावा काही अडचण नाही. आणि 100चा बायचान्स लावायचा असेल तर 1च लावा, 2ची गरज नाही आहे. ठीक आहे. बाकी काही नाही, एकदम सिंपल मशीन. इथं काय हात लावायचा नाही, काहीही करायचं नाही सर, एकदम सिंपल मशीन आहे. एक मेन पॉवर सप्लायला आपला गेला आहे. फॉगरचा जो पिन आहे, आता हे फॉगर आहे, फॉगरची पिन इथे पाठीमागे दिले लावायला, तिथे लावायचा. आणि फॅनचा अजून एक ॲडॅप्टर आहे, तो पण आपल्या पॉवर सप्लायला जाणार. आलं लक्षात? अजून काय तुम्हाला विचारायचं विचारा, कारण की महत्त्वाचं तर एवढंच असतं. एवढी काही अवघड मशीन नाही वापरायला, काही नाही एकदम सरळ सोपी. हात लावायचाच नाही, काही नाही, बटन वगैरे काही दाबायचंच नाही. पाणी किती ठेवायचं तरी? पाणी आता हा जो पाण्याचा डब्बा आहे ना याच्यामध्ये, ह्या पाण्याच्या डब्यामध्ये एक 60 ते 70% पाणी ठेवायचं. म्हणजे हा जो फॉगर आहे आपला हा नेहमी पाण्यामध्ये डुबलेला असला पाहिजे. हां, तर एक 60-70% ह्या पाण्याच्या भांड्यामध्ये 60 ते 70% पाणी ठेवून द्यायचं. ठीक आहे. बाकी काही नाही. दोन्ही ट्रेचे कनेक्शन लावून टाकायचे. बल्ब तुम्ही 40 60 100 पैकी कुठलाही वापरा. 100चा वापरत असाल तर एकच वापरायचा. ठीक आहे. बाकी दोन्ही ट्रेमध्ये तुम्ही पाठीपुढे पण अंडी ठेवू शकता. हां, कोंबडीचे, बदकाचे, बटेरचे, राजहंसाचे, टर्कीचे, गिनी फॉलचे, जे तुम्हाला करायचं. बदकाचे अंड्याचा कालावधी किती? बदकाची अंडी करत असेल तर 28 दिवस. 3 दिवस आपल्याला शेवटचे 3 दिवस फक्त रोटेशन बंद करायचं असतं. तर कोंबडी करत असाल तर 21 दिवस. कोंबडीचं काय शेवटच्या दिवशी काय नाही? 19 20 21 3 दिवस रोटेशन बंद करायचं. ही जी पिन आहे ना ही काढून टाकायची. कधी कोंबडी करत असाल तर 19व्या दिवशी काढायची. 19व्या दिवशीपासून चालू होतात पिल्लं. आणि बदक करत असाल समजा तर बदकाला 28 दिवस लागतात. त्याचे पण 3 दिवस आधी रोटेशनची पिन काढायची, म्हणजे 25व्या दिवशी पिन काढून टाकायची त्याची. त्याच्या पुढे मग पिल्लं निघून जातात. ठीक आहे.